चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024. आणि येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये आपण कशा पद्धतीने पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी आखली पाहिजे आणि ही स्ट्रॅटेजी आखताना आपण कोणत्या पॉइंट्सला फोकस केलं पाहिजे, बरोबर. सो आजचा जो टॉपिक आहे आपला, तो टॉपिक आहे एमपीएससी प्रिलिम्स 2024. कसं असावं पूर्व परीक्षेचं नियोजन किंवा योग्य अनालिसिस. नियोजन तर आपण या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये पाहिलंय. तुम्ही जर आपली ही सिरीज फॉलो केली असेल, भरपूर विद्यार्थ्यांनी या सिरीजला पाहिलेलं आहे. व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण विद्यार्थ्यांचे जे कॉमन डाऊट राहतात, अशा अनेक टॉपिक वरती क्वेश्चन म्हणजे जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न राहतात, यावरती आपण एक स्पेशल लेक्चर्स आहेत ते केलेले आहेत. तुम्ही ते एकदा पाहू शकता, कारण त्यातला कोणताही डाऊट तुम्हाला देखील पडला असेल तर तुम्हाला त्यामध्ये काही गोष्टी समजून जातील, बरोबर. हे लेक्चर शेवटपर्यंत करा. आतापर्यंत राज्यसेवेच्या पूर्व परीक्षांचा जर आपण विचार केला आणि तेच तुम्ही कंबाईनसाठी अप्लाय करू शकता. जर आपण प्रिलिम्सचा विचार केला तर या प्रिलिम्सच्या पेपरचं अनालिसिस कसं केलं पाहिजे, म्हणजे मागे जे काही एक्झाम झाल्या गेल्या 3-4 वर्षांमध्ये त्याचं अनालिसिस आपण कसं करू शकतो, हे या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो बघा. एमपीएससी फाउंडेशन बॅच 2024 आता या आठवड्यामध्ये आपली ही बॅच सुरू होते. कंप्लीट नवीन बॅच आहे 2024च्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही 2024 मध्ये राज्यसेवासाठी तयारी करत असाल, ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता. या बॅच मध्ये तुम्हाला 300 पेक्षा जास्त नोट्स, मॉक टेस्ट, लाईव्ह क्लासेस, व्हिडिओ कोर्सेस आणि 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्यातलं पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रिंटेड स्टडी मटेरियल म्हणजे बुक्स, आणि दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे एमपीएससी मेंटॉरशिप प्रोग्राम. म्हणजे मेंटॉरशिप आणि बुक्स या दोन्ही गोष्टी मिळत आहेत. वरती लेक्चर्स आहेत, मॉक टेस्ट आहेत, नोट्स आहेत. म्हणजे परिपूर्णरित्या तुम्हाला या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी ते मिळून जातील. जर तुम्ही टेलिग्रामला नसाल तर आजच टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा. 2 टेलिग्राम चॅनल आहेत आपले, दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डायरेक्ट सर्च करा जॉग्राफी बाय अनिकेत सर, तुम्हाला मिळून जाईल टेलिग्रामला. आणि जो दुसरा चॅनल आहे आपला ऑफिशियल, तोही जॉईन करून ठेवा, अनिकेत सर टेक्स्टबुक. लास्ट मी सगळी इन्फॉर्मेशन देईल. मुद्द्याला सुरुवात करूया आपण. जर राज्यसेवेचा विचार केला, आता ज्यावेळेस आपण हे लेक्चर घेतोय, अजून जवळपास 4 महिन्यांचा कालावधी आहे. जी काय आपली पूर्व परीक्षा आहे राज्यसेवेची 28 एप्रिलला, तर जवळपास अजून 4 महिने आहेत, बरोबर. जर आपण आता विचार केला की पुढच्या 4 महिन्यांमध्ये, किंवा तुम्ही जेव्हा हे लेक्चर पाहत असाल कदाचित 3 महिने राहिले असतील, तर जेव्हा तुम्ही लेक्चर पाहत असाल तेव्हापासून तुम्ही याला अप्लाय करू शकता. बघा, शेवटच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये जनरली आपण पूर्व परीक्षेवरती शिफ्ट झालं पाहिजे. पूर्व परीक्षा जर तुम्ही या अगोदर कधी क्रॅक केली नसेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाला नसाल, तर थोडा जास्त टाइम तुम्ही पूर्व परीक्षेला दिला पाहिजे असं मला वाटतं. ज्यांनी ऑलरेडी पूर्व परीक्षेला क्वालिफाय केलेला आहे त्यांना त्यातला एक आपण म्हणतो ना की एक पॅटर्न समजलेला असतो काय, बरोबर. पण जर तुम्ही पहिल्यांदा एक्झाम देत असाल किंवा तुमची ही तुम्हाला असं वाटत असेल की 2024 ही आपली पहिली प्रिलिम्स असेल ज्याला तुम्ही क्रॅक कराल, तर तुम्ही इथून पुढे जो काही टाइम आहे तो प्रिलिम्सला द्यायला पाहिजे. बाकी महत्त्वाचे विषय, महत्त्वाचे टॉपिक या सर्व लेक्चरवरती आपण किंवा या सर्व टॉपिक वरती एक विशेष लेक्चर केलंय. तुम्हाला जर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉइंट्स प्रत्येक विषयाचे हवे असतील, तुम्ही सेम असंच एक लेक्चर व्हिडिओ सेक्शन मध्ये आहे, अगदी काही दिवसांअगोदर घेतलंय, ते नक्की पहा. त्यामध्ये मी प्रत्येक विषयाचे प्रिलिम्स ओरिएंटेड महत्त्वाचे पॉइंट सांगितलेत. पण आता ते नाही सांगणार. आता मी तुम्हाला अनालिसिस कसं करायचं ते सांगतो, म्हणजे तुम्ही अभ्यासामध्ये त्याला इम्प्लिमेंट करू शकता. तुम्हाला माहिती आहे आता 2023 ची पूर्व परीक्षा झाली जून महिन्यामध्ये. त्याच्या अगोदर 22 ची पूर्व परीक्षा झाली होती, 21 ची झाली होती, बरोबर. तर या 3 पूर्व परीक्षांचा जरी आपण विचार केला किंवा त्याच्या अगोदरच्या जरी आपण अजून तुम्हाला वाटतं की 4 पूर्व परीक्षांचं अनालिसिस करायचंय, 5 पूर्व परीक्षांचं करायचंय, करू शकता. पण गेल्या 3 पूर्व परीक्षा ह्या कंपल्सरी तुम्हाला अनालिसिस करायचंय. आता अनालिसिस करायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला ते पेपर म्हणजे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ऍटलीस्ट ते समोर असतील तर ठीक आहे, नसतील तर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल वेबसाईटला आहेत, बरोबर. मग याचं अनालिसिस कसं करायचं, बरोबर. सर्वात पहिलं बघा, तुम्ही जर 2023 चा पॅटर्न पाहिला किंवा 2023 चा जर पेपर पाहिला, तर सगळ्यात पहिले आपल्याला राज्यसेवा पूर्वला कोणत्या विषयाला किती वेटेज आहे त्याची आयडिया असायला पाहिजे. मी तुम्हाला सांगून देतो, पण तुम्हाला हे तोंडपाठ पाहिजे बरं का. जर तुम्ही राज्यसेवा पूर्व करत असाल तर तुमच्या डोक्यात हे क्लिअर पाहिजे पहिल्यांदाच अभ्यास करायच्या अगोदर, की कोणत्या विषयाचं वेटेज किती आहे, बरोबर. जसं इतिहासाचे 15 प्रश्न येतात, पर्यावरणाचे 5 प्रश्न, भूगोलाचे 15 प्रश्न, राज्यव्यवस्था 15, अर्थव्यवस्थेचे 15, सामान्य विज्ञान 20 प्रश्न, 19 ते 20 प्रश्न येतात, आणि चालू घडामोडीचे 15 प्रश्न. जर हे डिवायडेशन तुम्हाला माहित असेल किंवा हे वेटेज माहित असेल,
तर अभ्यासाला आपण त्या पद्धतीने अलॉटमेंट करू शकतो, टाइम अलॉटमेंट करू शकतो. जर आपल्याला माहितच नसेल की पर्यावरणाचे 5 प्रश्न येतात आणि आपण पूर्ण पर्यावरणाचं पुस्तक वाचत बसलो, तर त्याला अर्थ म्हणजे त्याला काही म्हणजे हे नाही, टाइम देऊन तेवढा बेनिफिट मिळेल असं काही नाहीये. पण तुम्ही जर त्याच्या ऐवजी जर पूर्व परीक्षेला बाकी वेटेज पाहिलं, सायन्सला तुम्ही वेळ दिला, नक्की स्कोर तुमचा वाढणार आहे. इकॉनॉमीला तुम्ही पॅटर्न समजून घेतला, पॉलिटीचा पॅटर्न समजून घेतला, हिस्ट्री, जिओग्राफी, परीक्षेमध्ये प्रश्न येतायत कसे नक्की, बरोबर? सिलेबस तर सगळाच आहे आणि प्रिलिम्सचा सिलेबस फक्त एका वाक्यामध्ये दिलेला आहे, त्याच्या अंतर्गत पूर्ण विषय येऊन जातो. मग पूर्व परीक्षेला सगळा भूगोल येतो का किंवा सगळा इतिहास येतो का, की फक्त काही पॉइंट्स आहे जे परीक्षेला येतात, बरोबर? आता हे कधी समजेल आपल्याला? हे समजेल जर आपण 2023, 22, 21 आणि त्याच्या अगोदर करायचं असेल, मी तुम्हाला 3 पूर्व परीक्षेत सांगतो, की तुम्ही जर या 3 पूर्व परीक्षेचं अॅनालिसिस केलं, तर ते अॅनालिसिस केल्यानंतर तुम्हाला समजेल, की जरी तुमच्याकडे पुस्तक असेल, त्या पुस्तकातले सगळे पॉइंट प्रिलिमसाठी महत्त्वाचे नाहीयेत. काही पॉइंट्स आहेत जे रिपीटेडली येतायत आणि त्याचंच एक वेगळं लेक्चर मी प्रत्येक विषयाचं केलेलं आहे किंवा एका लेक्चरमध्ये सगळे विषयांचे टॉपिक सांगितले. तुम्ही नक्की पहा, ते लेक्चर आहे अवेलेबल, बरोबर? पण सर मग आता काय सांगणार आहात, बरोबर? आता मी तुम्हाला सांगणार आहे की त्या विषयाचं अॅनालिसिस तुम्ही कसं करू शकता. मी काही डेमो दाखवतो. पहिलं तुमच्या समोर बघा, पॉलिटी 2000 म्हणजे पॉलिटी जो आहे विषय आपला, त्या पॉलिटीचं अॅनालिसिस दिलेलं आहे. ओके, बघा इथं काय केले आपण, तुम्हाला पण हे म्हणजे स्वतःहून करायचंय बरं का. हे आता रेडीमेड मिळालं तर काही म्हणजे हे करू नका, तुम्ही स्वतःच बनवा. इथं लिहिलंय पॉलिटी रोडमॅप, इथं लिहिलेलं आहे 2023 ची प्रिलिम्स, बरोबर? आता 2023 मध्ये 15 प्रश्न आले होते. आपल्याला काय करायचंय, वर्कशॉप मध्ये देखील मी हा पॉईंट तुम्हाला सांगितलाय बरं का ऑलरेडी. पण तुम्ही जर वर्कशॉप ते केलं नसेल, तर तुम्ही आता हा पॉईंट इथून समजून घ्या. बघा, मुद्दा आहे की आपल्याकडे 15 प्रश्न, फॉर एक्झाम्पल पॉलिटिक्स आता आपण डिस्कस करतोय म्हणून पॉलिटिक्स म्हणूयात, की 15 प्रश्न आहेत. तर 1 ते 15 नंबर टाकायचे आणि तिथं आपल्याला प्रश्न नाही लिहायचा. तर मी तर इथं प्रश्न पण लिहिलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला एक अंदाज यावा. पण तुम्हाला प्रश्न नाही लिहायचे. पहिला प्रश्न आला होता 0 आवर वरती, फॉर एक्झाम्पल, बरोबर? 0 प्रहरावरती. तुम्हाला लिहायचंय की तो टॉपिक जो आहे किंवा तो क्वेश्चन जो आहे त्याचा टॉपिक कोणता आहे. तर टॉपिक कोणता आहे सर? टॉपिक तुम्हाला हा पाहायला मिळतो आपला संसद, बरोबर? म्हणजे संसद या टॉपिक मधला तो प्रश्न आला होता. दुसरा प्रश्न होता केंद्र राज्य संबंधावरती, सेंटर स्टेट रिलेशन टॉपिक आहे. संविधान सभा हा टॉपिक आहे, म्हणजे तिसरा प्रश्न यावरती होता. यानंतर संविधानाचे भाग जोड्याला आलं होतं. त्यानंतर आली होती 5वी अनुसूची, बरोबर? म्हणजे शेड्यूल्स किंवा परिशिष्ट हा टॉपिक आला होता. असेच मी काय केलेत बघा, 15 टॉपिक काढलेले आहेत, बरोबर? पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, कमिशन, यानंतर लोकपाल अधिनियम, बरोबर? सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन, सिटिझनशिप, यानंतर राज्य, बरोबर? पंचायत राज, त्यानंतर समित्या, स्वामित्व योजना, बरोबर? तर मी काय केलेत, 15 टॉपिक काढलेले आहेत आणि या 15 टॉपिक मध्ये फक्त मला समजलं की सर एवढे 15 टॉपिक आता 2023 ला आले. मग मी काय केलं, 2022 चा पेपर पाहिला. 2022 मध्ये परत एकदा मी झूम केलं, म्हणजे परत एकदा मी 15 पॉइंट लिहिले आणि परत एकदा आपण पाहतो की टॉपिक कोणते आले. पहिला आला होता डीपीएसपी वरती, दुसरा आलता कॅग वरती, तिसरा प्रश्न कमिशन वरती, चौथा प्रश्न राज्यावरती, पाचवा प्रश्न राष्ट्रपती, सहावा प्रश्न घटना दुरुस्ती, यानंतर समित्या, कमिशन, संविधान सभा, फंडामेंटल राईट, राज्य, घटना दुरुस्ती, सेवा आणि संसद. मग मी पाहिली 21 ची प्रिलिम्स. 21 ची प्रिलिम्स तुम्ही अनालिसिस केलं, 15 पॉईंट कोणते आलेत बघा. तर पहिला प्रश्न आपण पाहिला, पहिला प्रश्न आला फंडामेंटल राईटचा. दुसरा प्रश्न आला होता राष्ट्रपतींचा. तिसरा प्रश्न आला होता घटना दुरुस्तीचा. चौथा प्रश्न आला होता जिल्हा न्यायाधीशाचा. पाचवा प्रश्न जो आला होता, तो पाचवा प्रश्न आला होता आपला सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. यानंतर आलं इमर्जन्सीचा प्रश्न, म्हणजे घटना दुरुस्तीचा आला होता, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, सीएए. यानंतर आलं राष्ट्रपतींचा प्रश्न, कॅग, विधान परिषद, यानंतर कमिशन, पंचायत राज, यानंतर शेड्यूल, राजकीय पक्ष, संसद. तुम्ही आता जरी नोटीस केलं तरी तुम्हाला समजेल की सर पूर्व परीक्षेला पॉलिटी मधले काही टॉपिक हे रिपीटेडली येत आहेत आणि त्याला मी काय केलं, साईडला काढलं बघा. इथं काय लिहिलेलं आहे, महत्वाचे पॉइंट किंवा कॉमन टॉपिक. आणि कॉमन टॉपिक मध्ये मला काय काय समजलं, की संसद, स्पेशली लोकसभा अध्यक्ष आणि संसदेमधले डिव्हाइसेस, म्हणजे 0 आवर, क्वेश्चन आवर, त्यावरती प्रश्न येतोय. यानंतर मला समजलं की राज्यावरती एक प्रश्न फिक्स येतोय, आर्टिकल 164 ते 169. यानंतर एक प्रश्न येतोय राष्ट्रपतीवरती, एक प्रश्न येतोय आपल्या कॅग वरती. यानंतर संसदीय समित्यांवरती रिपीटेडली प्रश्न आहे. सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेचे जे काही स्त्रोत आहेत. कमिशन्स, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लासेस, महिला आयोग,
अशा अनेक कमिशनवरती प्रश्न येतोय, संविधान सभेवरती प्रश्न आहे, केंद्र राज्य संबंध रिपीटेडली येतंय, फंडामेंटल राईट, घटना दुरुस्त्या, शेड्यूल्स, आणि हे पण समजलं की ज्युडिशियरीचा एकच येतो, म्हणजे न्याय व्यवस्थेचा आणि पंचायत राजचा पण एकच येतो. हे जर मला क्लिअर झालं तर विषय वाचल्यानंतर ज्यावेळेस रिव्हिजन करायची वेळ येईल त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, या टॉपिकला जास्त महत्व द्यायला पाहिजे, जे आपण हायलाइट केले ते. हे कधी कळेल तुम्हाला, हे स्वतः अनालिसिस केल्यानंतर कळेल. गेल्या 3 प्रिलिमचे फक्त टॉपिक पहा कोणकोणते आलेले आहेत आणि त्यातले कॉमन टॉपिक बाजूला काढा, रिव्हिजन मध्ये त्याला महत्व द्या. यानंतर अजून एका विषयाचा अनालिसिस दाखवतो, कदाचित तुम्हाला पॉलिटीमध्ये कन्फ्युजन वाटू शकतं, तर आपण जाऊया पुढं आणि आता डिस्कस करूया आपण पुढचा विषय. बरोबर, पुढचा विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. असं प्रत्येक विषयाचं करू शकता. इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर बघा, मी 2023 चा म्हणजे पेपर घेतला, यामध्ये पहिला प्रश्न, आता प्रश्न तुम्हाला समजावा म्हणून लिहिलेला आहे, तुम्हाला फक्त टॉपिक आयडेंटिफाय करायचे. बरोबर, साबरमती करारावरती प्रश्न आला होता. टॉपिक कोणता आहे सर? महात्मा गांधी. बरोबर, कर्षक संगम वरती प्रश्न आला होता, टॉपिक आहे शेतकरी संघटना. यानंतर प्रश्न आला होता दांडी यात्रेवरती, टॉपिक आहेत महात्मा गांधी. यानंतर आला होता रमाबाई असोसिएशन वरती म्हणजे महिलांवरती प्रश्न होता. यानंतर आला शाहू महाराजांवरती प्रश्न. यानंतर ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे त्या आपल्या ज्या चळवळी आहेत त्यातला प्रश्न होता. एक मेडिवल इंडियाचा अकबरावरती होता. यानंतर आदिवासी चळवळ म्हणजे भिल्ल उठाव. बरोबर, असे काही टॉपिक तुम्ही 15 प्रश्न केले आणि 15 प्रश्नाचे टॉपिक पाहिले. हे झालं 2023चं. आपण आलो 22 कडे. 22 मध्ये आल्यानंतर परत एकदा आपण टॉपिक पाहिले आणि हे जे टॉपिक आपल्याला समजले ते टॉपिक कोणते होते बघा, सर संघटना. यानंतर परत आपण जर पाहिलं व्यक्ती, शिक्षण. बरोबर, यानंतर व्यक्ती आहेत, इथं दिलेत बघा तुम्हाला टॉपिक, शाहू महाराज, एक एन्शियंट मधला ग्रंथ येतोय रिपीटेडली. यानंतर मेडिवल मधले हे जे दिल्ली सल्तनत आहे त्याचं एखादं घराणं विचारतात. मग हे सगळं आपण काय केलं सर, अनालिसिस केलं 22च्या प्रिलिम. म्हणजे मी जस्ट तुम्हाला डेमो दाखवते, तुम्ही ऍज इट इज याला काय पाहू नका. 21च्या प्रिलिम्सचं अनालिसिस केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला समजलं की परीक्षेमध्ये इतिहासाच्या प्रिलिम्सच्या पेपरमध्ये म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सला शाहू महाराजांवरती रिपीटेडली प्रश्न येतोय, आदिवासी उठावावरती येतोय, एन्शियंट मेडिवल वरच्या एखाद्या ग्रंथावरती येतो. 2023 ला मालविका अग्निमित्र, 2022 ला मला वाटतं तो तहकीके हिंद आला होता अल्बेरुनचा, त्याच्या अगोदर नॅचरल हिस्ट्री आला होता. बरोबर, रिपीटेडली एक तरी प्रश्न आहे एन्शियंट मेडिवल मधल्या ग्रंथावरती. शिक्षणावरती आहे कायदे, दिल्ली सल्तनत, असे कॉमन टॉपिक्स आहेत. हे जस्ट उदाहरण आहे. मग असंच तुम्ही सायन्सचं करायचंय, इकॉनॉमीचं करायचंय. इकॉनॉमीमध्ये पण बघा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल की सगळी इकॉनॉमी प्रिलिम्सला येत नाही, काही ठराविक टॉपिक्स आहेत. योजनांचे 3-4 प्रश्न येतात, त्यासोबत आपल्याला दारिद्र्याचे 2-3 प्रश्न पाहायला मिळतात. बरोबर, हे काही कॉमन टॉपिक आहे, तुम्ही जर ते आयडेंटिफाय केले. इथं मी तुम्हाला रेडीमेड काहीच देणार नाही या लेक्चरमध्ये, कारण हे अनालिसिस तुम्ही जेव्हा स्वतः कराल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी होतील क्लिक. बरोबर, तर हे प्रत्येक विषयाचं तुम्हाला पूर्व परीक्षेचे अनालिसिस करायचंय आणि टॉपिक सगळा वाचायचा आहे, पुस्तक पूर्ण वाचायचंय. पण ज्या दिवशी रिव्हिजनला सुरुवात कराल, फोकस या टॉपिक्स वरती तुमचा राहिला पाहिजे. आय होप क्लिअर झालं असेल इथपर्यंत. तर या पद्धतीने अनालिसिस करा, नक्की तुम्हाला फायदा होईल आणि पूर्व परीक्षेमध्ये तुमचा स्कोर नक्की वाढेल. जर तुम्ही ग्रुपला नसाल व्हॉट्सअपला तर एक नंबर देतो, या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मला या नंबरवरती मेसेज करा की सर ग्रुपला ऍड करा, मी ग्रुपला ऍड करून देईल. यानंतर सुपर कोचिंग बद्दल माहिती सांगतो बघा, 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, यासोबत ऑफलाईन क्लासेसचे लेक्चर तुम्ही करू शकता. हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करायला आहेत. आता एक बॅच आपण सुरू करतोय, एमपीएससी फाउंडेशन बॅच 2024. ही नवीन बॅच आहे. खूप सारी वैशिष्ट्ये आहेत आणि 2 स्पेशल वैशिष्ट्य, एक म्हणजे प्रिंटेड स्टडी मटेरियल आणि दुसरं म्हणजे एमपीएससी मेंटरशिप प्रोग्राम. तर या संपूर्ण गोष्टी आहेत या बॅच मध्ये. खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह ही बॅच, लक्षात ठेवा. तुम्ही नक्की एनरोलमेंट करू शकता आणि एनरोलमेंट करताना जर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही कोड यूज करा कॅपिटल मध्ये, अनिकेत, तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती आहे तो मिळून जाईल. टेलिग्रामला नसाल तर परत एकदा सांगतो, दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जॉग्राफी बाय अनिकेत सर असं सर्च करा आणि दुसरा जो टेलिग्राम चॅनल आहे आपला तो म्हणजे अनिकेत सर टेक्स्टबुक, सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो आय होप लेक्चर आवडलं असेल. यातनं जर काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर नक्की सेशनला एक लाईक करा, एखादी कमेंट पण करू शकता, म्हणजे नंतर जे विद्यार्थी पाहतील ते पण पूर्ण लेक्चर पाहतील. बरोबर, आपण या लेक्चरमध्ये थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.